मायूस न हो, मायूस न हो, मायूस न हो, मैं तेरे साथ हूँ, तेरे साथ हूँ, तेरे साथ हूँ। सामने नहीं, सामने नहीं, सामने नहीं, आस पास, आस पास, आस पास, पलकों को बंद करके, अपने दिल से पूछना, दिल से पूछना, दिल से पूछना, मैं कोई और नहीं, और नहीं, मैं तेरा विश्वास हूँ, विश्वास हूँ, विश्वास हूँ, मैं तेरा विश्वास हूँ, तेरा विश्वास हूँ, तेरा विश्वास। नमस्कार. विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी प्राध्यापक अनिल लहाने घेऊन आलो तुमच्या आवडीचा विषय ग्रंथालय आणि माहितीशास्त्र. मित्र, कठीण परिस्थितीमध्ये माणसाचं जर खरं काही अस्त्र असेल तर ते आहे स्वतःवर असलेला आत्मविश्वास. या आत्मविश्वासातूनच माणूस कोणत्याही संकटावर सहज मात करू शकतो. म्हणून आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. आत्मविश्वास हा मार्केटमध्ये नाही मिळत. आत्मविश्वास कमवावा लागतो आणि त्यासाठी वाचन, चिंतन, मनन फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण वाचन, चिंतन आणि मनन यातूनच स्वतःवरचा आत्मविश्वास वाढत जातो. चला तर हा आत्मविश्वास वाढूया आणि शिकूया तुमच्या आवडीचा विषय ग्रंथालय आणि माहितीशास्त्र. आज हा दुसरा भाग. दुसऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायचे प्रकरण पहिलं. ग्रंथालय ते बघा वरती दिसते, ग्रंथपालन, प्रवाह व पद्धती. ठीक आहे. आता या पद्धतीमध्ये काय आहे? खरं तर ग्रंथालय शास्त्रातलं हे पहिलं प्रकरण आहे, फार महत्वाचं आहे. ग्रंथालय ही एक सामाजिक संस्था आहे. समाजाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी ग्रंथालय आवश्यक आहेत. ज्या पद्धतीनं मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत, त्याचबरोबर ज्ञान ही एक मूलभूत गरज आज मानली जाते आहे. आणि म्हणूनच समाजाचं प्रतिबिंब हे ग्रंथ संग्रहात असते आणि आधुनिक ग्रंथालय ही समाजाची प्रतिबिंब मानली जातात. असं म्हटलं जाते, जिथे ग्रंथ नाही तेथे ज्ञान नाही, जिथं ज्ञान नाही तेथे सौख्य नाही, ग्रंथालय विन जे गाव राही तिथे जीवना काहीही अर्थ नाही. या युक्तीप्रमाणे ग्रंथालयाचे समाजामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. मानवी जीवनाला उन्नत करणारं महत्वाचं जर साधन कोणतं असेल तर ते आहे ग्रंथालय. मानवाच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणणारं सगळ्यात महत्वाचं जर साधन कोणतं असेल तर ते आहे ग्रंथालय. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ग्रंथाचं फार महत्वाचं स्थान आहे. कारण ज्या व्यक्तीचे विचार आपण वाचत असतो, कदाचित त्या व्यक्तीला आपण पाहिलेलं नसते, पण ते विचार आपल्यासाठी फार प्रेरणादायी असतात. असे कित्येक महात्मे होऊन गेले की जे ग्रंथाच्या माध्यमातून मोठी झालेली आहेत. महात्मा गांधी याचं एक उदाहरण आहे. महात्मा गांधीजींनी राजा हरिश्चंद्र नावाचं एक नाटक वाचलं. त्या नाटकाचा एवढा मूलगामी परिणाम त्यांच्या मनावर झाला. बंदुकीची गोळी छातीत घुसली असताना, रक्ताच्या धारा उडत असताना मुखातून एकच शब्द निघाला, हे राम. म्हणजेच या पुस्तकांचा त्यांच्या मनावर एवढा परिणाम झाला की शेवटच्या श्वासापर्यंत अहिंसा आणि सत्य याचाच मार्ग त्यांनी अवलंबला. महात्मा ज्योतिबा फुले शेतकऱ्यांचा असूड लिहिला. शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा लिहिणारा ग्रंथाच्या माध्यमातून महात्मा झाले. बाळ गंगाधर टिळक केसरी नावाच्या वर्तमानपत्रामध्ये सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ठणकावून सांगणारा ग्रंथाच्या माध्यमातूनच लोकमान्य झालेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर ग्रंथालाच गुरु मानलं. लोक राहण्यासाठी घर बांधतात. बाबासाहेबांनी
पुस्तकांसाठी घर बांधलं आणि त्याचं नाव ठेवलं राजगृह. मुंबईमध्ये दिसते तुम्हाला. मुंबईमधलं राजगृह हे घर त्यांनी पुस्तकं ठेवण्यासाठी बांधलेलं आहे. आणि ग्रंथाच्या माध्यमातून भारतीय घटनेचे शिल्पकार झाले. कित्येक पिढ्या खितपत पडलेल्या गुलामगिरीत असणाऱ्या समाजाला उन्नत करण्याचं काम यांनी केलेलं आहे ग्रंथाच्या माध्यमातून. मानवी जीवनास अर्थ प्राप्त करून देणाऱ्या महत्वाच्या घटकांचा संग्रह या दृष्टीने जर आपण ग्रंथालयाकडे पाहिलं तर ग्रंथालयाचं महत्व अनन्यसाधारण आहे असं नजरेत येते. म्हणूनच मानवी प्रगती, ज्ञानाची वाढ, ग्रंथाची वाढती संख्या, चांगला संग्रह असणारी ग्रंथालय ही मानवी प्रगतीची साखळी मानली जाते. आणि म्हणून ग्रंथालयाला अनन्यसाधारण महत्व आहे. शिक्षणामध्ये ग्रंथालयाचं अनन्यसाधारण महत्व आहे. संशोधनामध्ये आहे. एवढंच नाही तर सांस्कृतिक कार्यामध्ये सांस्कृतिक केंद्र म्हणून ग्रंथालयाकडे पाहिलं जाते. पण ही ग्रंथालय आली कुठून? मात्र या प्रकरणामध्ये काय आहे? पहिला मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे ग्रंथालय चळवळीचा इतिहास. बघा, ग्रंथालय कशा पद्धतीनं आलेली आहेत, कशा पद्धतीने निर्माण झालेली आहेत, याचा इतिहास, याचा एक धावता आढावा आपल्याला घ्यावायचा आहे. कोणत्याही विषयाचा इतिहास पूर्व पाहायचा असेल तर अगोदर आपल्याला त्याच्या पूर्वपीठिका पाहाव्या लागतात. ग्रंथालय शास्त्राचं, ग्रंथालय चळवळीचा जर इतिहास आपल्याला पाहायचा असेल तर आपल्याला सुरुवात करावी लागेल मुद्रण पूर्व कालखंडापासून. ठीक आहे. मुद्रणकलेचा शोध लागण्यापूर्वी ज्ञान हे मौखिक स्वरूपात होतं. ते एकमेकांना पाठांतर करून ते दिलं जायचं, पण त्याला मर्यादा पडत होते. आणि म्हणून कालांतरानं काय झालं की हे ज्ञान कुठंतरी साठवलं जावं या दृष्टिकोनातून दगडावर लिहिण्याची प्रथा आली. दगडावर, हां बरोबर, त्यालाच शिलालेख असं म्हणतात. दगडावर लिहायचं नाही आहे, दगड कोरला जायचा आणि ते कोरून द्यायचं, त्याला शिलालेख म्हटलं जायचं. आजही भरपूर शिलालेख पाहायला मिळतात. हे बघा, या पद्धतीनं असतात. हे शिलालेख आहे. अशा पद्धतीनं या दगडावर ते लिहिलेलं असायचं. पण दगडावर कोरणं जिकरीचं काम होतं. म्हणून त्याच्यावर उपाय म्हणून आणखी नवीन गोष्टी आल्या की तांब्याच्या पट्टीवर लिहिलं जायचं. त्याला ताम्रपट म्हटलं जायचं. हे या पद्धतीनं या तांब्याच्या पट्टीवर लिहिलं जायचं. आणि नंतर तांब्याच्या पट्टीवर लिहिल्यानंतर पुढचा काळ आला की पपायरसाचे गुंडाळे, एक वनस्पती आहे, त्याच्या साल ही सरळ जर केली, हे तुम्हाला दिसत असेल या पद्धतीनं, ही साल आहे आणि ही सरळ केली की तुम्हाला त्याच्यावर मग ती सरळ करून ठेवायची, कागदासारखी होते. कागदासारखी झाल्यानंतर त्याच्यावर ती लिहिलं जाते अशा पद्धतीनं. आणि अशा पद्धतीनं तिथं ते लिहिलं जायचं. पपायरसाचे गुंडाळे त्याला असं म्हणतात. ठीक आहे. तर जुलियस सीझरच्या काळामध्ये जो ग्रंथसंग्रह होतात असं म्हटलं जातं की त्यावेळेस त्या संग्रहामध्ये 7 लाख पपायरसाचे गुंडाळे होते. बघा किती महत्त्व त्या पपायरसाच्या त्या झाडाला होतं. त्याची साल काढून त्याच्यावर लिहिलेलं असायचं, पण कठीण काम होतं. नंतर चीनमध्ये कागदाचा शोध लागला असं म्हणतात आणि तेव्हापासून ज्ञाननिर्मिती प्रचंड प्रमाणात होऊ लागली. आपण जर भारताचा विचार केला, महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मराठीमधलं जर पहिला ग्रंथ जर कोणता असेल तर तो आहे मुकुंदराज यांनी लिहिलेला 13व्या शतकामध्ये 1110च्या सुमारास मराठी भाषेमध्ये आद्य कवी मुकुंदराज यांनी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिला. याच्यामध्ये हे माहिती तुम्हाला मुकुंदराज कुठले होते तर मुकुंदराज हे बीड जिल्ह्यामधील अंबाजोगाई हे त्यांचं मूळ गाव. तिथंच बसून त्यांनी हा पहिला मराठीमधला पहिला ग्रंथ विवेक सिंधू लिहिलेला आहे. हे बघा, हे अशा पद्धतीनं हा विवेक सिंधू नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि याच्यामध्ये जवळपास 18 ओवीबद्ध प्रकरणं त्यात दिलेली आहेत. त्यानंतरचा काळ, त्यानंतरच्या जवळपास 75 ते 80 वर्षानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरीसुद्धा कागदावर लिहिलेली आहे, हाताने लिहिलेली आहे. तुम्ही बघा, चित्र जर बघितलं तुमच्या लक्षात येईल की ज्ञानेश्वर माऊलींनी तो ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिताना मोराच्या पंखाचं टाक म्हणून वापर केला आणि त्याने तो लिहिलेला आहे. वय वर्ष केवळ 15व्या वर्षाचे असताना त्याने ते ज्ञानेश्वरी लिहिलेले आहे. भगवद्गीतेचा भावार्थ त्याने त्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून फार सुंदररित्या मांडलेला आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की ज्ञानेश्वर माऊलींनी 21 वर्ष 3 महिने 5 दिवस असताना आळंदी इथं समाधी घेतली. पण त्यांनी जी ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे आजही आजच्या युवकाला सुद्धा प्रेरणादायी आहे.
ही त्या काळात लिहिलेली आहे आणि हे सगळं हाताने लिहिलेलं होतं म्हणून त्याला म्हटलं जायचं हस्तलिखित. पुढचा काळ फार महत्त्वाचा, पेशवाई कालखंड. ग्रंथालय चळवळ खऱ्या अर्थानं जर फोफावली असेल तर ती याच कालखंडामध्ये. या कालखंडामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेलेले आहेत आणि प्रत्येकाने ग्रंथसंग्रह वाढीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहेत. त्यापैकी छत्रपती शाहू महाराजांनी तर आपल्या अनेक खात्यापैकी पुस्तक शाळा नावाचं एक नवीन खातंच निर्माण केलं आणि त्या खात्याचा प्रमुख म्हणून गोविंद पंत यांना त्यांचं प्रमुख म्हणून बनवलं. तसेच पुढचा काळ पेशवा रघुनाथरावांनी सुद्धा आनंदवली येथे सुद्धा अनेक ग्रंथाच्या प्रती तयार केल्या आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथं सुद्धा ग्रंथालय स्थापन झाल्याचे पुरावे आहेत. अशा पद्धतीनं ग्रंथाची निर्मिती होऊ लागली आणि ग्रंथसंग्रह वाढू लागला, अर्थानं ग्रंथालय निर्माण होऊ लागली. नंतरच्या काळामध्ये फार मोठा बदल झाला आणि गुटेनबर्ग नावाच्या व्यक्तीने मुद्रण कलेचा शोध लावला. गुटेनबर्ग दिसते, हेच ते, हे गुटेनबर्ग यांनीच शोध लावला. ही मशीन, या मशीनद्वारे ते छपाई करत होते, मुद्रण कलेचा शोध लावला. खरं तर वास्तविक पाहता हे गुटेनबर्ग हे चांदीचे व्यापारी होते, पण त्या चांदीचं व्यापार करताना ते घडविताना त्यांना हे नवीन सुचलं आणि हे मुद्रण कलेचा शोध त्यांनी लावला. मुद्रण कलेचा शोध लागल्यापासून प्रचंड प्रमाणात ग्रंथ निर्मितीचा वेग वाढत गेला. नंतरचा कालखंड लिटररी सोसायटीची स्थापना झाली. इसवी सन 1804 मध्ये लिटररी ऑफ बॉम्बे या संस्थेने छापील पुस्तकाचे ग्रंथालय स्थापन करण्याचा पहिला प्रयत्न केला. लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे ही संस्था इंग्लंड आणि आयर्लंड येथील रॉयल एशियाटिक सोसायटी या संस्थेची संलग्न होती. त्यामुळे या संस्थेचं नावसुद्धा फार मोठं होतं. बॉम्बे ब्रँच ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड असं भलं म्हणून 1954 मध्ये ही संस्था रॉयल एशियाटिक सोसायटीपासून वेगळी झाली, स्वतंत्र झाली आणि त्यामुळे तिचं नामकरण झालं एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे असं करण्यात आलं. 2002 मध्ये त्यात परत नामकरण बदल झाला आणि त्याचं नाव आजच्या स्थितीला जर आपण पाहिलं तर या ग्रंथालयाचं नाव आहे दी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई असं बदलण्यात आलेलं आहे. आजही महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही मुंबईला कधी गेलात तर हे एशियाटिक सोसायटीचं तुम्हाला दिसत असेल, हेच ते एशियाटिक सोसायटीचं सुंदर असं ग्रंथालय या ठिकाणी आजही आहे. मुंबईला गेलात तर अवश्य या ग्रंथालयाला तुम्ही भेट द्यायची आहे. या ग्रंथालयानं महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या चळवळीमध्ये या संस्थेचं अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे. म्हणून ही सोसायटी फार महत्त्वाची आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आणि पाहूया नेटिव्ह जनरल ग्रंथालयाची स्थापना. जवळपास 1821 मध्ये द बॉम्बे नेटिव्ह अँड स्कूल बुक सोसायटीची स्थापना झाली आणि या संस्थेच्या प्रयत्नातून जवळपास 1945 मध्ये भारतीय सभासद असलेली ही नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना झाली. हे ग्रंथालय पीपल्स फ्री रीडिंग रूम अँड लायब्ररी म्हणून ओळखलं जात असे. या ग्रंथालयाचा कारभार संपूर्ण कारभार हा भारतीय लोकांच्या हाती आला. म्हणजे खऱ्या अर्थानं या नेटिव्ह जनरल ग्रंथालयामध्ये भारतीय लोकांनी हा कारभार व्यवस्थितरित्या चालवण्याचं काम केलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, रत्नागिरी, सातारा, धुळे, ठाणे, मुंबई अनेक तालुक्याच्या ठिकाणी नेटिव्ह जनरल ग्रंथालयाच्या लायब्ररी स्थापन झाल्या आणि या ग्रंथालयामध्ये इंग्रजी, मराठी, गुजराती इत्यादी ग्रंथांचा संग्रह आपल्याला पाहायला मिळतो. आणि विशेष या ग्रंथालयाचं एक विशेष होतं. विशेष काय होतं की इथं तुम्हाला वर्गणी भरून तुम्हाला त्या ग्रंथालयाचं सभासदत्व मिळत होतं. म्हणून हे फार महत्त्वाचं. तिथूनच खऱ्या अर्थानं ही ग्रंथालय चळवळ वाढत गेलेली आहे. आता ही ग्रंथालय चळवळ वाढली, ग्रंथसंग्रह वाढलेत, ग्रंथालय वाढत गेली, पण जसजशी ग्रंथ वाढत गेलेली आहेत तसतसं ग्रंथालयाच्या समस्याही वाढत गेलेल्या आहेत. मग ह्या समस्या सोडवायच्या कशा? त्यासाठी ग्रंथालय संघ स्थापन झाला. त्याच्याबद्दलची माहिती आपण पुढच्या प्रकरणामध्ये, पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तिथं थांबूया. पुन्हा एकदा सांगतो की सुरक्षित राहा, घरी राहा, सुरक्षित राहा, कुठेही जाऊ नका. धन्यवाद.